सकाळ सकाळ सर्वांना शुभ सकाळ. आणि हे बघा सकाळची सुरुवात झालेली आहे आपल्या मुलांच्या नाश्त्यापासून. चला झटपटीत होणारा नाश्ता म्हणून मी करणार आहे शेवयाचं उपीट बनवणार आहे. तर आधीला द्यायचा आहे थोडासा खायला नाश्ता. तर हे बघा इकडे उपीट बनवणार आहे. बनवलेलंच आहे उपीट. थोडस शेवयाचा भात मीही केलेला आहे त्याच्या पुरता. आता बाकीचा आपण नंतर करणार आहे. त्याचे एक 12 वाजता शाळा सुटती, त्यासाठी म्हणलं चला थोडासा काहीतरी आपण नाश्ता देऊ. तर त्याचा नाश्ता झाला, तो शाळेला पण गेला आणि माझी आंघोळ वगैरे व्यवस्थित सगळं झालेलं आहे. तर आता आपलं सुरुवात होती ती आपल्या चहापासून. चहापासून आपली सुरुवात होती. काय की आपण किती जरी म्हणलं ना आज चहा नाही प्यायचा नाही प्यायचा, तरी सुद्धा आपण चहा बनवतोच आणि चहा पिल्याशिवाय आपली सकाळची सुरुवातच होत नाही. माझं तसंच झालेलं आहे. हे बघा इकडे चहा बनवलेला आहे. आता चहा वगैरे आपलं झालेलंच आहे. सगळे घरातले काम सारीक झालेले आहेत. घेणार आहे स्वयंपाक करायला. तर स्वयंपाक करायला आता आपण पीठ मळणार आहे आधी चपातीसाठी. हे बघा कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला. कणिक वगैरे मळून ठेवायचं म्हणजे मग बाकीच्या भाज्या वगैरे तोपर्यंत आपलं कणिक चांगलं मुरतं. त्यासाठी मी कणिक मळाय घेतलेला आहे. भरपूर काम असतात सकाळचे. तर बघा बघू शकता थोडंसं पाणी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंच मळणार आहे कणिक. आपले फक्त किती जेवणासाठी दोन तीन माणसं आहे. आता आधी तर नाश्ता करून गेलेलाच आहे. आता तो येतो 11-12 वाजूस, तर तोपर्यंत म्हणलं स्वयंपाकाला थोडा उशीरच झालेला आहे. कपडे वगैरे मी सगळं धुवून घेतलेले. तर इकडं आता कणिक आपण मळून ठेवलेलं आहे. कणिक चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहे स्वयंपाकाची. बघा पीठ वगैरे सांडलेलं, थोडंसं किचन वाटा पुसून घेतला. पीठ ठेवलेलं आहे साईडला आता. तर आज म्हणलं चला भरपूर आंबे आणलेले होते. तर आंबे झाल्यात पिकल्यात, सगळे आंबे पिकल्यात आणि असा मस्त घरामध्ये सगळा छान असा आंब्याचा घमघमाट येत आहे पिकल्यामुळं. आणि जास्त आंबे पिकले ना मग खराब पण होतात, चवीला बदलतात आंब्याची चव. बघू शकता एक आंबा खराब झालेलाच आहे, काळा पडला. तो बाजूला काढून टाकला मी. आता हे आंबे भरपूर आहेत. काय बम आहेत, केशर आहे, एक कलमी पण आहे. असे आम्ही कच्चे आंबे आणले होते. ते पोत्याच्या ह्याच्यात टाकून आम्ही हे आंबे पिकत ठेवलेले होते. तर इतका छान आहे बघा कलर आलेला. आम्ही घरी आणले तेव्हा एकदम हिरवा आंबा होता. आम्हालाच वाटलं नव्हतं की एवढे आंबे पिवळे होतील म्हणून. पण सगळे आंबे हे बघा बघू शकता तुम्ही, थोडे थोडे जसे लागल तसे तसे हे आंबे पिकले. म्हणून म्हणलं चला आता थोडा थोडा आंब्याचा रस केला ना म्हणजे आंबे आपले चांगले संपून जातील, खराब होणार नाही. आता एक बघा खराब झाला होता, मी तो काढून टाकला. तर म्हणलं चला आता 2-3 आंब्याचा रस मी आता बनवणार आहे. तेही पाणी जास्त वापरणार नाहीये मी. मस्त असं घट्ट रस आंब्याचा करणार आहे. ते बघा 1-2 आंबे मी छान धुतले, स्वच्छ धुवून घेतले, पाण्यात ठेवले होते थोड्या वेळ. तर आता ठेवलं होतं पाण्यात. आता ते थोडेसे आंबे मी पिळून घेऊन ह्याचा मस्त असा रस बनवणार आहे. बघा सगळा काढून झाला, पण मला मिक्सर मध्ये घातलं ना रस एकदम छान होतो, एकजीव होतो. त्यासाठी मी मिक्सर मध्येच ही आंब्याचा रस बनवते. आपण हाताने किंवा रवीने जरी घोटलं तरी काय रस आपला एकसारखा होतच नाही. म्हणून मी मिक्सर मध्ये एक गिरकी मारून घेणार आहे आता रसाचा. का हो का बराच झालेला आहे, मोठे आंबे होते. तर त्याचा आपण रस बनवणार आहे. थोडी साखर टाकली, मिक्सर मधून एक गिरकी मारून घेतली की झाला आपला आंब्याचा रस तयारच होतो. बघा मस्त असं जास्त पिकल्यामुळे आंब्याचा एकदम छान असा वास येतोय. बघू शकता किती छान घट्ट. मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये, फक्त आपल्या आंब्याचंच हे काढलं आणि बनवलेलं आहे. तर बघू शकता किती छान घट्ट असा रस बनवला ना की आपल्याला मस्त चपाती सोबत आणि पुरी सोबत तर खायला एकच नंबर असा रस लागतो. आणि साखर सुद्धा मी जास्त टाकलेली नाहीये, साखर फक्त 2च चमचे, कारण आंब्याचे एवढे पिकले होते ना, एकदम पिवळे आंबे झाले होते आणि गोड पण होते भरपूर आंबे. त्यासाठी कमी साखर 2 चमचेच टाकलेले आहे. नावाला मी साखर टाकलेली आहे. आणि बघा हे रस मी 2 आंब्याचा बघू शकता किती मोठा बराच रस झालेला आहे. तर बघा झालेला मस्त. आता आपण बघा रस झालेला आहे. तर आता आपण याला रस झालेला आहे, तर आता थोड्या वेळा आपण याला फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. कारण आपल्या चपाती भाजी होईपर्यंत रस मस्त छान असा थंडगार होणार आहे. म्हणून मी आता ते फ्रीज मध्ये ठेवलेला आहे.
आणि इकडं आता थोडीशी आपण भाजी, आता रस आहे म्हणल्यावर थोडेसे तिखट पण लागतच, नुसता रस खात नाहीत म्हणून हे बघा इकडं मस्त साधी सिंपल आपली वांग्याची भाजी केलेली आहे मी. आता इकडे हे बघा चपात्या सुद्धा केल्या आहे बघा, चपात्या झालेल्या आहेत, वांग्याची भाजी रस असा आजचा आपला स्वयंपाक केलेला आहे. तर बघा चपात्या पण माझ्या करून झालेल्याच आहेत. आता गॅस बंद करून आता आपला इथला पसारा सगळा आवरून घ्यायचा आहे. चपात्या झालेल्या आहेत, रस झाला, परत वांग्याची भाजी सुद्धा आपली झालेली आहे. मस्त असा जेवणाचा बेत झालेला आहे. आंबे आहे तोपर्यंत आपल्याला काय भाजीची काय टेन्शन राहत नाहीये. आणि आंबे भरपूर घरात सारखं असतातच, त्याच्यामुळे चला 2 आंब्याचा रस बनवला की आपलं मस्त असं जेवण होतं. मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करावं. तर हे बघा आता चाललेली आहे जेवणाची तयारी. आता किती वाजले बघा, 10 9:30 10 वाजून गेले, 10-11 वाजलेले आहेत. तर हे बघा इकडे चपात्या, इकडे वांग्याची भाजी आणि इकडे मस्त असा रस केलेला आहे. तर आजचा मस्त असा बेत हो का झालेला आहे आपल्या जेवणाचा. मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला मग रस चपाती खायला. हे बघा छान अशी मस्त साधी सिंपलच वांग्याची भाजी केलेली आहे. वांग्याची भाजी, चपाती, रस. चला मग जेवण करायला. बाय बाय.